हा स्वभाव आहे. बरोबर. तिथून पराग वाहून नेणं हे त्याची निर्मिती क्षमता आहे. असंच आमचे कण आम्ही कुठे कुठे आमच्या यथाशक्ती किसे फाटके असताना सुद्धा देत जाऊ हा विचार. तुम्ही हे सगळे जे सगळ्यांना हँडल मारताय, आय नो तुमची काय प्रचंड क्षमता आहे. काय शब्द, काय सुंदर तुमची माझी इंट्रोडक्शन तुम्ही जी केली इतकी सुंदर. मला वाटलं खरं झालं मी एवढं काम केलं का असं मला वाटायला लागलं. तर पराग म्हणजे बरोबर, पराग म्हणजे निर्मिती, पराग म्हणजे कण पण ते कणच असतात, ते सूक्ष्म असतात, परंतु त्याची निर्मिती करण्याची केवढी क्षमता आहे हे सगळं जे दिसतंय ते त्याच्यामुळे आहे. तर आता जे आमची टीम काम करते ते तीन गोष्टीमध्ये आम्ही काम करतो. एक अन्न निर्मिती, शेतकरी, अन्न निर्मिती, शेत जमीन आणि आपल्या ज्या जमिनी आहेत, शेत जमीन जिथे अन्न निर्मिती, ह्या जमिनी डिग्रेड झालेल्या आहेत. आपल्या त्याचं भयंकर डिग्रेडला चांगला शब्द नाही, फार कमकुवत झाले. जमीन कस कमी झाला, कमकुवत झाल्या, त्या जमिनी संपल्या नाही. त्या तिथे आपण जिथे अन्ननिर्मिती करायचा प्रयत्न करतो त्या जमिनी रोज आत्महत्या करणे इतपत परिस्थिती आलेली आहे. त्या जमिनीमध्ये काही क्षमता न, जमीन अत्यंत दुर्बळ झालेली आहे. दुर्बळ हा जास्त जवळचा शब्द आहे. आणि त्या दुर्बळ जमिनीमध्ये आपण अन्न निर्मिती करायचा प्रयत्न करतो. तर त्याचं मोजमाप सांगतो मी तुम्हाला, कदाचित त्याने थोडासा अंदाज येईल की त्या जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब हा 1% किमान पाहिजे. पण तो आता आपल्या भारताचा ॲव्हरेज आहे 0.4, 0.6 कमी आहे. पण तरी आपण एवढा अन्न निर्मिती करण्याचा प्रयत्न करतो. आणि म्हणून मग त्याला खतं घाला, मग त्याला औषधं फवारा, मग त्याला हे करा, ते करा, ते करा. प्रश्न खरं जगाच्या पुढचा आहे. कारण तो कर्ब जो जमिनीमध्ये असायला पाहिजे तो निसटून हवेमध्ये गेला, वातावरणामध्ये प्रश्न निर्माण करतोय. ग्लोबल वॉर्मिंग. सो ग्लोबल वॉर्मिंग हा जो प्रश्न आहे तो जमिनीतला कर्ब हवेत निघून गेलाय म्हणून आहे. आणि मग बाकीचे सगळे प्रश्न त्याला धरून आहे. तर तो कर्ब पुन्हा जमिनीमध्ये आणायलाच पाहिजे, कारण नाहीतर ही पृथ्वीच संकटात, पृथ्वीचं अस्तित्व संकटात येण्या इतकी परिस्थिती आता आहे. तर याच्यासाठी जे प्रयत्न चालू आहेत जगभर, त्या प्रयत्नांना म्हणतात त्या नवीन प्रकाराला किंवा मार्गाला किंवा त्या विज्ञानाला असं म्हणतात रिजनरेटिव्ह मेथड ऑफ फार्मिंग, म्हणजे पुनरुज्जीवित शेती. ती शेती करताना जमिनीचा कस कमी नाही होता कामा, तो वाढायला पाहिजे. जमीन जास्त सुदृढ व्हायला पाहिजे, जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढायला पाहिजे वगैरे वगैरे. तर त्याच्यामधलं सगळ्यात जास्त कोणचं अन्न खाल्लं जातं माहिती आहे तुम्हाला? गहू, भात, तांदूळ, हे ते, वरी, नाचणी, मूग, उडीद, मटण, मासे. काय खाल्लं जातं जगामध्ये सगळ्यात जास्त? तांदूळ. 60% प्लस तांदूळ खातात. आणि तांदूळाला म्हणतात इज अ थ्रेट टू द वर्ल्ड. भयंकर मोठी भीती आहे तांदूळामुळे, भात पिकामुळे. कशामुळे माहिती का असेल असं? पाणी जास्त लागतं. पाणी जास्त लागतं. किती जास्त पाणी लागतं? 1 किलो तांदूळ पिकवायला किती पाणी संपतं माहिती? निसर्गाचं अंदाज काहीतरी शब्द टाका. किती? 1 किलो तांदूळ पिकवायला निसर्गाचं किती पाणी संपत असेल? 50 लिटर. 350. 5 लिटर. असं बोलाय 500. बोला 3000 लिटर. 1 किलो तांदूळ पिकायला 3000 लिटर पाणी संपतं निसर्गाचं. म्हणजे तुम्ही जेव्हा तांदूळ 1 किलो घेऊन येता घरी तेव्हा 3 टन पाणी घरी घेऊन येतात. किंवा एक बोट भरून आपण जर तांदूळ दुबईला पाठवलंय तर त्याला गुणिले 3000 एवढं लिटर उत्कृष्ट दर्जाचं पाणी आपण दुबईला पाठवतो. हे परवडणारं आहे का आपल्याला? त्या पाण्याची किंमत काढली तर हे शक्य आहे का? तांदूळ आपल्याला परवडतं. हे सगळं निम्म्या पाण्यामध्ये होणं शक्य आहे. हे जगामध्ये पहिल्यांदा आपण दाखवून दिलं सगुणामध्ये जगात. त्यामुळे
जगभर आता आपल्या ह्या तंत्राचं चर्चा चालू आहे. गेल्या एका वर्षात मला अमेरिकेमध्ये 3 वेळा बोलावलं आणि त्याच्यामध्ये एकदा आम्ही फक्त 8 जण होतो. तर ह्या ज्या गोष्टी आहेत, 8 जण जगभरामधून, 8 जण एशियामधून मी एकटाच होतो. तर या ज्या गोष्टी आहेत त्याचं एक तंत्र विकसित इथे झालंय. दुसरं तंत्र विकसित झालंय ते म्हणजे जे सगळं आज आपल्याला डोंगर जमीन, जंगल जमीन, ह्या सगळ्याचा संबंध तुमच्याशी आहे, तुमच्या जीवनाशी आहे, तुमच्या पुढच्या पिढ्यांशी आहे. डोंगर पूर्वी हा समोर जो माथेरानचा डोंगर दिसतो, आता इथून दिसत नाही, ते झाडीच एवढी झाली, झाडी आपल्या मध्ये आली, त्यामुळे त्याचा डोंगर चांगला दिसत होता. असं बाय द वे, सगुणा बागेमध्ये आमच्या घरापासून गेटच्या तिथे आमचं घर, तिथून नेरळ स्टेशनवरून माझे वडील चालत येताना आम्हाला रात्री अंधारामध्ये त्यांची ती बॅटरी अशी हलायची, ते दिसायचे आणि आम्ही सांगायचो की काका आता आल्या, आता एक 40 मिनिटात येते, मग आपण जेवायला बसू. असं आम्हाला इथून स्पष्ट. आता ही एवढी झाडी झाली तर एक शेतजमीन, दुसरं डोंगर. तर डोंगरात शेतीमध्ये सगळ्यात मोठा शत्रू जो आहे तो नांगर. जमीन नांगरणं हा जमिनीचा सगळ्यात मोठा शत्रू आहे. हे आम्ही मांडलं, सिद्ध केलं. त्याला आता खूप मोठा विरोध होतोय आणखीन, पण त्या विरोधाला तोंड देतोय आम्ही सतत. आणि पण तरीसुद्धा देशातली, जगातली मोठे मोठे अवॉर्डसुद्धा मला मिळाली. कारण काही लोक हे जाणतात की हे सत्य आहे, पण खूप अज्ञान प्रचंड आहे, प्रचंड अज्ञान आहे. आणि त्या अज्ञान असल्यामुळे मिथ वर्सेस फॅक्ट्स. आज आपल्या जगाचा सगळ्यात मोठा प्रश्न हा मिथ. कोणी काहीतरी बोलायचं, ते उच्च पदस्थ माणसाने बोललं, कोणी काहीतरी वेगळ्या प्रकारचे कपडे घातले आणि बोललं की झालं, त्याच्याच मागे लोक धावायला लागतात. तर ह्या मिथ आहेत, मिथ नको व्हायला पाहिजे. विज्ञानावर आधारित सायंटिफिक फॅक्ट्स पुढे यायला पाहिजे. ते काम आम्ही करतो आहोत. माणसाच्या तिथे जाण्याशिवाय वणवा थांबवता येतो हे आम्ही सिद्ध केलं. ते काम जगामध्ये पहिल्यांदा करून दाखवलं. गेली 7 वर्ष ते काम आमच्या डोंगरावर अतिशय चांगलं काम तिथे उभं राहिलेलं आहे. तिसरं काम आम्ही जे करतो आहोत ते असं आहे. सर एक मिनिट, तुम्ही नांगरणं बोललात तुला ते काय डिफेक्ट सांगितलं सर, एक्झॅक्टली का असं का विरोध का? ओके, हरकत नाही, सांगतो. खूप प्रश्नांची उत्तर आपल्याला देता येणार नाही आता इथे, पण ह्या प्रश्नाचं उत्तर नक्की देतो. आणि हे सगळं रॅडिकल आहे, म्हणजे बरोबर नाही, अतिशय क्रांतिकारी विचार आहे. आणि क्रांतिकारी विचार सांगितला की ते सगळं घोटाळा होतो. तर खरं तर जी गोष्ट हजारो वर्षापासून चालत आली की आता आम्ही कोण म्हणणार की अरे नांगर त्यांची चूक आहे म्हणून. जमिनीमध्ये सगळ्यात शेतकऱ्याला जास्त मदत कोण करत असेल तर सूक्ष्म जंतू. त्या सूक्ष्म जंतूंच्यासाठी ते सूक्ष्म जंतू कसे पाहिजे, त्यांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात पाहिजे, त्यांची विविधता पाहिजे. अनेक प्रकारचे सूक्ष्म जंतू आहेत आणि ते आपल्याला माहितीच नाही. माहिती नाही, सॉईल सायंटिस्टना सांगतात की आपल्याला जे माहिती आहे ते 2% आहे, 98% अननोन आहे आज सूक्ष्म जंतू जमिनीतले. तर त्यांची एवढी विविधता आणि एवढी संख्या असायला पाहिजे. तर त्यांच्यासाठी जमीन एकदा नांगरणं म्हणजे एक मोठा वणवा, एक मोठा महापूर आणि एक मोठा धरणीकंप एवढं एकत्रित केलं तर ते जेवढं नुकसान होईल त्या सूक्ष्म तेवढं एका नांगरणीने होतं. एकदा भात शेतीचं एक पिकवायचे असेल तर पहिल्यांदा नांगरणी, मग धूण, मग चिखलणी, मग आणखीन काहीतरी अशा अनेक गोष्टी, इंटर कल्टिवेशन असं 3-4 वेळा जे विलेज ऑपरेशन्स करावे लागतात. हे सगळे फार त्रासदायक आहे. एवढं नुकसान आपण केल्यानंतर आज जे घडतंय ते घडलंय. आज जे आपण अन्न खातो ते कमकुवत आहे, कारण जमिनीच आपल्या कमकुवत आहे. आज जे आपल्याला अन्न निर्मिती करतोय त्यासाठी खर्च किंवा त्यासाठी लागणारी खतं ही सगळी फार जास्त वापरावी लागतात गरजेपेक्षा. गरज जास्त अन्नाची ही गोष्ट खरी आहे, परंतु अशा प्रकारची न नांगरता जमीन पिकवता येणं आणि त्याच्यामुळे शेतकऱ्याचे फार फायदे होत आहेत. शेतकरी आनंदी होतोय, भूमाता आनंदी होते, गांडूळ यायला लागले, सूक्ष्म जंतू आले. तुम्हाला कालपासून इथे आल्यावर मला
तुम्ही बऱ्याच लोकांनी इथे मी ऐकलं की खूप छान आहे, खूप छान आहे वगैरे, अतिशय चांगलं आहे. आणि हे मी रोजच ऐकतो ना, आणि पूर्वी तर मी सारखंच ऐकायचो. शेवटी मी त्याच्यावर अभ्यास करायचा ठरवला की का लोक म्हणतात की इथे आल्यावर छान वाटते. काल माझा इंटरव्ह्यू घेण्यासाठी औरंगाबादचे 2 मोठे हे होते, ब्लॉगर होते, ते आले होते. त्यांच्यातला एक जण म्हणाला, एवढा प्रवासाचा त्रासाने आलो होतो, तर तुमच्या गेटमध्ये आतमध्ये आल्याबरोबर मला एकदम छान वाटायला लागलं. असं तुमच्यापैकी सगळ्यांना वाटलं, ज्याला नाही त्यांनी मला हात वर करून सांगा. असंच वाटलं ना सगळ्यांना. काही कोणाला कारण नाही तुम्ही, आणि आम्हाला हेही सांगतात लोक, आम्ही जगभर फिरतो पण असं कुठेच नाही. पण असं आमच्या इथे काय, हे सगळे खडे खुडे, हे ते काटे कुठे, माती सगळे, तिकडे बस गेली की माती उडते, धूळ उडते. तरी सुद्धा लोक म्हणतात की आम्ही जगभर फिरून इथे मात्र छान वाटतं. एवढी म्हणजे आता हे आज इथे आज किती माणसं आहेत? 550 लोक आहेत. आज 550 लोक आहेत. काल असेच काहीतरी होते, परवा काहीतरी 800 होते, उद्या काहीतरी 1000 आहेत. इथून पण एवढी माणसं रोज येतात. तर तुम्हीच आनंद होताच, हे सगळे काय काय, पण आमच्या कुठे जाहिराती पाहिजेत का तुम्ही? कुठेच नाही, तरी एवढी लोक येतात. असं का? त्याचं कारण मला कळलं, ते मी तुमच्याबरोबर जरा शेअर करतो आणि मग मी इथून जातो, कारण मला थोडा उशीर होऊन राहिला आहे. तर गाईच्या शरीरामध्ये किती देव असतात? हा? तुम्ही हे रोज भेटता का? नाही. हे पण म्हणतात 33, तुम्ही म्हणता 33. जम्मूचा आला होता तो 33 म्हणाला, तो काल औरंगाबाद होतो 33च. बरं, तुम्हाला कोण माणूस माहिती आहे का, कोणी ऋषी मुनी की त्यांनी बोलले आहे हे 32 कोटी 33 लाख, चलो इकडे या, इकडे जर आता पुढे जाईल, असे कोणी मोजले? बरं, 33 कोटी सगळे देव, 100 पण दानव नाही गायच्या पोटामध्ये, 100 पण नाही राक्षस वगैरे, एक पण राक्षस नाही, सगळे देव. बरं, त्यांचं कोणाचं वर्णन नाही, कोणी पाहिलं नाही, वर्णन नाही, सगळे उपयोगी एवढ्या मोठ्या संख्येने. तीच परिस्थिती जगातले सगळ्यात मोठे जे सॉइल मायक्रोबायोलॉजिस्ट आहेत ते सांगतात की जमिनीमध्ये असलेले जे सूक्ष्मजंतू ते सगळ्यात महत्त्वाचे. ते एक चमचाभर माती इथून जर घेतली तर त्यांची संख्या ही जगातल्या माणसांच्या संख्येपेक्षा 9 बिलियनपेक्षा ते जास्त आहे एका चमच्यामध्ये. पण सगळे उपयोगी आहेत. ते सगळ्यात मोठे सायंटिस्ट ते म्हणतात 2% माहिती आहे, 98% अननोन आहेत. म्हणजे अननोन आहे, अदृश्य आहेत, उपयोगी आहेत. म्हणजे हे सगळे आमच्या इथे आता हे एवढे लोक आनंदी का होतात, हे आपण मागच्या वेळेस ते गेल्या वर्षी मोजले होते ना. 31 कोटी 37 लाख, आणि किती मोजले होते आपल्या इथले? 31 कोटी 37 लाख 575 देव आम्ही मोजले होते सगुणाला. म्हणजे आम्ही काय केलंय की इथे त्यांची संख्या वाढवली. ते कोण? तर मायक्रो ऑर्गॅनिझम. ते कसे काय? तर ते इथे त्यांना जे पाहिजे मायक्रो ऑर्गॅनिझम्स, ह्याचा संबंध तुमच्या सगळ्यांच्या जगण्याशी, जिवंत राहण्याशी, आणि तुमचं जीवन आनंदी होण्याशी, तुमचं जीवन सशक्त सुदृढ होण्याशी. ही पृथ्वी आपल्याला जर जिवंत ठेवायची असेल, अस्तित्व, तर आपल्याला त्याच्याशी संबंध आहे. ते काय केलं की त्या सूक्ष्म जंतूंना लागणार त्यांची गरज काय आहे? एक त्यांचं अन्न, फ्युअल, ते म्हणजे ऑर्गॅनिक कार्बन, मी म्हणलं सेंद्रिय कार्बन. दुसरं त्याला काय पाहिजे की थोडं मॉइश्चर पाहिजे, थोडं फार कमी मॉइश्चर पाहिजे. आणि तिसरं काय पाहिजे तर जमिनीमध्ये ऑक्सिजन पाहिजे, डीपर लेअरपर्यंत, किमान 7-8 इंच 9 इंचपर्यंत प्राणवायूचं प्रमाण पाहिजे आतमध्ये. या 3 गोष्टीची सहज सुलभता त्या सूक्ष्म जंतूंसाठी इथे केलेली आहे. ती कशी केली? तर सगळे जे तण आहेत, तण म्हणजे ऑर्गॅनिक कार्बन येतो कुठून? की प्राणी आणि वनस्पतीच्या मृत शरीरांपासून. ती मृत शरीर मरतात, कुजतात, आणि कुजण्याचं फायनल फिनिश प्रॉडक्ट इज ऑर्गॅनिक कार्बन. हा ऑर्गॅनिक कार्बन तयार होण्याची प्रक्रिया सतत चालू ठेवल्यामुळे त्या मातीचं वॉटर होल्डिंग कपॅसिटी वाढली, वॉटर ड्रेनेज कपॅसिटी वाढली, आणि वॉटर एक्सचेंज कपॅसिटी वाढली.
त्यामुळे सगळ्या वनस्पती कशा आनंदी दिसतात. म्हणजे आम्ही काय केलं की तण हे तणनाशकांच्या साहाय्याने गेले 15-20 वर्ष आम्ही फवारून मारतोय आणि तण मारल्यामुळे त्याच्यापासून सेंद्रिय कर्ब तयार होतोय, तो ह्या जमिनीमध्ये विरघळतोय. आणि मग असे ते सगळे 31 कोटी 35 लाख आम्ही मोजले गेले, ह्यांनी मोजले होते गेल्या वेळी. पण 1 कोटी कसे लिहिले मला नाही माहिती, तुलाही नाही माहिती. तर गेटमधून तुम्ही आतमध्ये आल्यापासून जर ते हवेतनं जमिनीतनं स्पर्श केला, तुम्हाला जे ते स्पर्श करताय तर तुम्ही आनंदी व्हाल, नाही तर काय व्हाल. इतकं साधं सोपं गणित आहे. म्हणजे अख्खा देश आपल्याला असं सगुणाबाग करायला किती वेळ खरं कठीण नाही आहे. सो इझी. ज्या आमच्याकडे जेव्हा हे सगळं सुरू झालं कृषी पर्यटन, तेव्हा आमच्याकडे 4 सारखे पेले नव्हते. मी तुम्हाला सांगत होतो ना, आमच्याकडे 4 सारखे पेले. मी अमेरिकेहून आल्यावर मी आलो 76 साली, 77 साली कॅन्सर इम्युनॉलॉजिस्ट अनुराधाशी लग्न झालं. पुढची 10 वर्ष आमच्याकडे 4 सारखे पेले नव्हते, 4 सारखे चहाचे कप नव्हते. अशा परिस्थितीमधून आता इथपर्यंत आलो आणि इतकं छान आहे की येणार कोणी एका वेळेला ह्या सगुणा बागेमध्ये गरीबातला गरीब आणि श्रीमंतातला श्रीमंत सगळे एका वेळेला आनंदी होतात. हे कसं शक्य आहे? फक्त 33 कोटी किंवा 31 कोटी आम्ही मंडळी, हे आपल्याला साधायचं आहे. हे तंत्र इथे विकसित झालेलं आहे. तिसरं तंत्र जे मी तुम्हाला सांगत होतो की आणखीन एक गोष्ट, फार मोठा प्रश्न आपल्या देशातला आहे. तुम्ही पवई लेक किंवा तुम्ही हे पुण्यातल्या नद्या किंवा पुण्यामध्ये पाषाण लेक किंवा आणखी कुठे ठाण्यातली काही तळी, हे सगळे ते तिथे त्या पाण्यावर काहीतरी पाहिलं का? जलपर्णी नाही, फार मोठा प्रश्न आहे. पेक्षा मोठा प्रश्न आहे जलपर्णी. फक्त ती जलपर्णी आपल्याला मारत नाही आहे पटापट माणसं, म्हणून ते अजून त्याचा तो प्रश्न आपण उचलून धरूया. जलपर्णी नष्ट करण्याचं तंत्र आम्ही पूर्णपणे विकसित केलं 100%. आणि हा प्रश्न म्हणजे उल्हासनगरीमध्ये 60 किलोमीटरमध्ये जलपर्णी वाढली होती. एकनाथजी शिंदे त्यावेळेला हे बंद करणार. जलपर्णी नष्ट करणं हे आम्ही केलं. म्हणजे एकनाथजी शिंदे त्यावेळेला अर्बन मिनिस्टर होते पहिल्या मिनिस्ट्रीमध्ये. त्यांनी बोलावून घेतलं आणि त्यांनी सांगितलं की करून दाखवा आम्हाला. पण तोपर्यंत आम्ही काही प्रयोग सिद्ध केले होते. औरंगाबादमध्ये 40 एकरचं सलीम अली लेक आम्ही स्वच्छ करून टाकलं होतं. आणि मग त्यांनी बोलावून घेतलं, ते काम केलं. मग त्याच्यानंतर त्यांना खूप प्रश्न विचारले. मुख्यमंत्री असताना सुद्धा एकनाथजी शिंदेना बजेट सेशनमध्ये प्रश्न आहे. त्यावेळेला त्यांनी माझं नाव घेऊन सांगितलं होतं. त्यांनी फार मला डॉक्टर करून टाकलं. डॉक्टर शेखर वरसावे. तुम्ही तरी मला डॉक्टर नाही म्हणले तिथे. डॉक्टर शेखर वरसावे त्यांना विचारा, त्यांच्याकडे जा. आता सुद्धा इथे नाशिकच्या कुंभमेळ्याचा प्रश्न निघाला, तिथे गोदावरी पण त्यांनी भरलेली आहे. ते कमिशनर हा नंबर घ्या, आत्ताच्या आत्ता मिटिंगमध्ये उठवलं, आत्ताच्या आत्ता त्यांना फोन करा. पण पुढे हे लोक काही काम करूच देत नाही. आम्ही पण म्हणतो तुमच्या नाकातोंडात जाईल जलपर्णी तेव्हा हात मारा आम्हाला, मग त्यावेळेला येऊ आम्ही. पण आम्हाला वेळच नाही. आम्ही आमच्या शेतकऱ्यांच्या बरोबर कामं करतोय. सो जलपर्णी नष्ट करण्याचं स्वतंत्र आम्ही विकसित केलेलं आहे. परंतु मंडळी, तुम्ही एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा. तुम्ही सगळे शहरामध्ये आहात, तुम्हाला निश्चितपणे पोटामध्ये अन्न गेल्याशिवाय चालणार नाही. अन्न लागणार आहे तुम्हाला. आणि ते अन्न कोणीही तुम्हाला, धीरूभाई अंबानी नाही, कोण आता कोण अंबानी आहेत ते, अदानी, अंबानी आणि मोदी, इथलं कोणीही तुम्हाला आणून देणार नाही. तुम्ही जर का शॉर्टेज झालं खरोखर आणि आपल्यावर फार वाईट परिस्थिती आली, ते काय तुम्हाला अन्न आणून देणार नाही. तर तुम्हाला ते जे फूड शॉर्टेज येणार आहे फ्युचर, आणि त्याच्यामुळे कयाटिक सिच्युएशनवर ठेवेल असं जगातले मोठे मोठे फिलॉसॉफर, त्याच्यासाठी तुम्हाला एक गोष्ट करणं आवश्यक आहे. मला असं वाटतं की तो प्रश्न तुमच्यावर येऊ नये याच्यासाठी
तुम्ही तुमच्याजवळ आत्ता तुमची जी क्षमता आहे, वेळ, पैसा, बुद्धी, चित्त शांत आहे, तर ह्या सगळ्याचा उपयोग करून तुम्ही शेतकरी मित्र, तुमच्या एक कुटुंबाला एक शेतकरी मित्राची गरज आहे. तुम्ही शेतकरी मित्र शोधा. फाइंड अ फार्मर फ्रेंड. कुठेतरी तुमच्या गावाला तुमच्या नात्यात आते भाऊ, मावस भाऊ कोणीतरी कुठेतरी शेती करत असेल आणि अर्धा एकरच जमिनीची गरज आहे एक कुटुंब जिवंत ठेवण्यासाठी. त्या अर्धा एकरमध्ये, आता अर्धा एकर फारच कमी झाली, पण 1-2 एकर 3 एकर असलेले असे लाखो कोट्यावधी शेतकरी आहेत महाराष्ट्रात. ते शोधा, कुठे कुठे जा, त्याला मदत करा. तुमचे पैसे, तुमची बुद्धी सगळी वापरून त्याची मनापासून मैत्री करा. त्याचं काम सोपं होऊन सहजपणे उत्तम अन्न निर्मिती करण्याचं तंत्र इथे आपल्याजवळ आहे. त्यासाठी तुम्ही मला भेटायची बिलकुल गरज नाही. तुमच्या त्या मोबाईलमध्ये तुम्ही जर SRT ॲग्रिकल्चर, SRT शेती असं काही प्रश्न विचारला तर तुम्हाला त्याच्यावर भरपूर मोठं ज्ञान सगळं उपलब्ध आहे. आमचा आता चॅटबॉट पण आहे आणि चॅटबॉटच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मराठी, हिंदी, इंग्लिशमध्ये 40 पिकांची छान माहिती, त्यांचे सगळे प्रश्न 24 तास फ्री ही माहिती त्याच्यावर मिळू शकते. खूप मोठी क्रांती होऊ घातलेली आहे ह्या सगळ्या तंत्राने. तर तुमच्यासारखे पराक्रम आम्हाला पाहिजे आहे. BJP धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. सगुणा बागेमध्ये कधी होताना मला झालेलं आठवत नाही. तर मी लगेचच पळतो कारण मला उशीर झाला आहे आणि लोक माझी वाट बघतायत तिकडे. छान. नाही ते काय